मग काय आला पहिला आंबा? हो, पहिला आंबा. बघताच खडे कोकणी मेवो असा हडे. कोकणी माणसाचं आवडतं पेय म्हणजे सोलकढी. नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल आता आपण चाललोय कुठे ते. ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025 सुरू झालेला आहे आजपासून 6, 7, 8, 9 मार्च सकाळी 10 ते रात्री 10 नेस्को गोरेगाव पूर्व. कोकणची खाद्य संस्कृती, कला संस्कृती आणि कोकणची माणसं आपल्याला आज एकाच ठिकाणी मिळणार आहेत. चला तर मग. तुमचं नाव काय? माझं नाव अपराजिता. अपराजिता. अच्छा, बेसिकली काय आहे म्हणजे हा कॉन्सेप्ट काय आहे? तर आपण जर कोकणात ट्रिप्सचा किंवा विचार करतो कोकण ट्रॅव्हल करायचं तर आपण फक्त बीचेसचा विचार करतो, पण कोकोनट वॉयजमध्ये आम्ही बियॉन्ड बीचेस हे करतो. तर जसं तुम्ही असं सगळं कवर केलं आहे अबाउट की काय काय आहे ट्रॅव्हल डिसाइड्स बीचेस, तर आम्ही आमच्या कंपनीमधून ते सगळं पॅकेजेस हे करतो आणि इन अफोर्डेबल रेट्स. अच्छा, म्हणजे ऑल ओव्हर कोकणमधला कोणताही तर आम्ही कस्टमाइज टूर्स करतो आणि सध्या आमचे टूर्स आहे लेडीज स्पेशल टूर आहे, समर मॉन्सून टूर ट्रिप आहे आणि साऊथ कोकण म्हणजे अनएक्सप्लोर्ड कोकण आहे ते टूर्स आहे. तर तुम्ही ॲक्च्युली आमच्या वेबसाईट वगैरे चेक करू शकता, तर त्याच्यामुळे तुम्हाला अजून माहिती मिळेल. थँक्यू. इथे हा जो स्टॉल आहे तो प्रॉपर्टी रिलेटेड आहे. महाराष्ट्र टुरिझमचा पण एक स्टॉल इथे आपल्याला दिसतो आहे. तर डेस्टिनेशन वेडिंग्स, रिसॉर्ट्स प्रोजेक्ट्स आहेत. कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान. सो त्यांनी हा डिस्प्ले ठेवलेला आहे आणि तुम्ही लोकेशन वाईज इथे एक्सप्लोअर करू शकता की
तिथे गेल्यानंतर काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा काय काय पर्यटन आहे अच्छा फक्त ॲक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट्स हां कांदळवन कक्ष सो वनविभाग आणि त्या रिलेटेड सगळं इथे थँक्यू मॅम थँक्यू थँक्यू सो कोकणातले व्यवसाय आणि इथे आहे काय नाव दादा तुमचं आमचं नाव कोदे प्रफुल्ल कोदे रामेश्वर कृपा रामेश्वर रामेश्वर कृपा हां 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 मग काय आला पहिला आंबा हो पहिला आंबा आणि कसा डझन आहे हा डझन आहे 2500 2500 हा भाजलेले काजू आहेत ना हे सुलीत चुलीत भाजलेले काजू तो वास येतोय पॅकिंग केलंय तरी पण हो काय काजूचा भाव आहे आता ओल्या आणि ओले काजू 300 रुपये 300 रुपये काय हे 300 रुपये हे 350 रुपये पाव किलो ओले 350 आणि हे भाजलेले 300 हां आणि चुलीतले सुलीतले 350 350 दादांकडे आंबावडी पण आहे आमसुलं पण आहे आणि कोकम सरबत पण आहे आणि हा नंबर आहे दादांचा धन्यवाद दादा थँक्यू रामनगरा कहाँ से है ये साउथ से बेंगलोर से 60 किलोमीटर है चन्नापटना अच्छा टॉयज बोल के पूरा टॉयज लैंड है हाँ हाँ पूरा लकड़ी का चलो ना मतलब पूरा लकड़ी का ही मिलता है वहाँ पे ये पूरा ऑल ओवर वर्ल्ड वाइड जाता है पूरा पैन इंडिया जाता है पूरा वर्ल्ड वाइड ये बर्थडे की का है तो पानी डाले तो ऐसा स्वाद आता है अच्छा पानी ये पानी के बिना है ये पानी पानी डाल नेचुरल जो तो बर्ड आवाज़ करती है ना ऐसा स्वाद ये पीछे चढ़ने वाला ना वो सगळं लाकडाचं आहे एलिफेंट है ट्रेन है ट्रेन मैग्नेटिक है मैग्नेट लग सब जाएगा लकड़ी का बनाया है सब लकड़ी का है ये देखिए जो अलग ही नंबर है स्क्रीनवर अच्छा ये क्या है अंदर सबके अंदर ऐसा ही है कि अलग अलग है तो ये मूव कैसे हो रहा है हाँ इसका कलर अलग है तो ये किससे बनाया हुआ है लकड़ी का आइटम नहीं वो अंदर का भी वो भी लकड़ी का ही है सब हैंडमेड है हाँ मस्त बग्स ताई पेणवरनं आलेले आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कडधान्य दिसत आहे नाही कोकम सगळी पिठं आहेत ना हां आंबोळी पीठ आहे खावण पीठ आहे वडा पीठ आहे लातूरच्या ज्वारीचं पीठ आहे माझ्याकडे हा बघा लातूरची ज्वारी ही वेगळी आहे. हां लातूरची ज्वारी हां ती वेगळी असते हां का? वेगळी आहे चवीला खूप छान भाकरी याची होते चवीला गोड लागते भाकरी आणि कसं आहे ते पाकिट हे 70 रुपये पाकिट आहे 70 रुपये काय अर्धा किलो हां आणि पोहा पापड आहे आमच्याकडचा पोहा पापड आहेत बाळ पेणचे. पापड आहेत हां पेण पेणचे आमचे आम्ही रामधणीच होतो आम्ही
अच्छा तुमचा रांजणीचे पापड आमचे बटाटा पापड आहे ओल्या मिरचीचा. आमचा पापड उपवासाला बिंदास का बटाटा पापड. अच्छा. आणि गावठी कडधान्य हा काळा हो, मूग हो. आहे. प्रॉपर पेंडला पिकणारा काळा मूग आमचा. गावरान मटकी बघा किती बारीक आहे. अख्ख्या मुंबईत एवढी बारीक मटकी मिळणार नाही तुम्हाला. इंद्रायणी तांदूळ आहे आमच्या घरचा. म्हणजे माझ्या मुलीची शेतात कसा आहे आहे. इंद्रायणी? 50 पाकिट आहे. अर्धा किलो आहे. अर्धा किलो आहे. मसाले पण आहेत हिरवी आणि चवळी बघ किती कोकम आहे. हिरवी चवळी आहे स्पेशल. ती पण कमी मिळते फार. हो हे कुठे मुंबईत किंवा मार्केटला मिळणार हो, नाही चवळी. तुमचा नंबर आहे इथे स्क्रीनवरती. धन्यवाद. थँक्यू. बघताच खडे कोकणी मेवो असा हडे. बाकी सगळे प्रॉपर्टीचे स्टॉल्स. दिशा बेकर्स, दिशा महिला बचत गट सातारा. त्यांचं काय इथे होममेड कुकीज. अच्छा लक्ष्मण फळ म्हणजे रामफळ सीताफळ वगैरे. हां हे लक्ष्मण फळ हे आंबट असतं. ते सगळे गोड स्वीट असतात. अच्छा. हे आंबट असतं. पण म्हणजे हे साधारण कोणत्या पट्ट्यामध्ये येतं? हे आपल्याला ना ट्रॉपिकल फ्रूट आहे. म्हणजे कोकण साईडलाच येतं. किती बोलला? 650. सो स्पेशली तुम्ही याच्यासाठी स्पेशली आम्ही अच्छा त्याचा ज्यूस. कारण का हे फळ कसं एकदम मोठं आहे. हां. की आपण एक ॲट द टाइम पूर्ण कॅन्सर पेशंट नाही खाऊ शकतो. खास कॅन्सर पेशंटसाठी स्पेशल आहे आणि इम्युनिटीसाठी. इम्युनिटी आणि कॅन्सर पेशंटसाठी. म्हणजे तुम्ही एकदा ओपन केलं ते सार फ्रूट आहे. की सार फ्रूट तुमचं काळं पडून जाईल. अच्छा. ऑब्वियसली आपण कॅन्सर पेशंटला हे देऊ नाही शकत बिकॉज बॅक्टेरिया जो होतात त्याच्या. हां हां हां. राईट. मग त्याच्यासाठी हे बाय प्रोडक्ट ज्यूस त्याचा पल्प पण दिला जातो. त्याचा फ्रूट पल्प आहे. अच्छा ज्यूस पल्प हे ऑलरेडी बनवलेलं आहे. हो हे ड्राय लिव्ज आहे. त्याची पावडर्स बनते. म्हणजे त्याच्या लिव्सचा पण उपयोग आहे. सगळं पूर्ण झाडाचा उपयोग आहे. आणि झाडं कोणाला पाहिजे असेल तेही आम्ही सप्लाय करतो. कारण का कसं आता कोकणामध्ये पण ह्याची वाढ खूप जास्त. हो कारण मी स्वतः कोकणची आहे पण मला या फळाबद्दल माहिती नाही आहे. आपल्याकडे फार कमी आता राहिले. पूर्वी खूप होते. याला मामा फळ म्हणतात किंवा काटेरी फणस पहिले म्हटलं. काटेरी फणस. अच्छा. आणि याचं मेन म्हणजे कसं की जनावरं खात नाही याचे पानं. अच्छा, त्यामुळे म्हणून तुम्ही ते टिकतं झाड. कुंपणावरती पण लावू शकता शकता. किंवा इंटरक्रॉपिंग पण बऱ्यापैकी करू शकता. मोस्टली कसं की कॅन्सरच्या रुग्णांना जेव्हा हे दिलं जातं ना हां. त्यावेळेला त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली वाढली जाते आणि त्यातल्या त्यात ती जी किमोथेरपीची साईड इफेक्ट आहेत ते पण चांगले होतात. थँक्यू. कोकणी माणसाचं आवडतं पेय म्हणजे सोलकढी आणि सोलकढी पेस्ट मिक्स. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव प्रणाली गोकर आणि एक्झॉटिक ट्रीट्स सोलकढी पेस्ट मिक्स हा आमचा ब्रँड आहे. इट्स अ पेटंटेड प्रोडक्ट आणि वी जस्ट वॉन्टेड टू मेक थिंग्स इझियर फॉर विमेन. बेसिकली होममेकर असो किंवा ऑफिसला जाणारी असो. इट इज जस्ट की कधी कधी काही गोष्टींची घाई इतकी असते आणि सोलकढीसाठी तुम्हाला जरा वेळ द्यायला लागतो. तुम्हाला खोबरं खवणा, मग त्याचं दूध काढा, मग ते आगळ तयार घालून मग ती सोलकढी तयार होते. दिस इज अ प्रोडक्ट ऑफ अस. दिस इज just like Maggi. एका मिनिटात तयार होतं. You just have to mix this paste in half liter of water, stir it and you have 4 glasses of सोलकढी ready. Yes. याच्यामध्ये तुमच्याकडे मी बघितले किती फ्लेवर्स आहेत. आमच्याकडे 2 फ्लेवर्स आहेत. हे एक पिंकवालं जे आहे इट्स चिली गार्लिक म्हणजे तुमचं ट्रेडिशनल फ्लेवर आहे. आपण घरी करतो ते. आणि हे विदाऊट चिली गार्लिक इट्स अ स्वीटिश फ्लेवर आणि गार्लिक नसल्यामुळे तुम्ही उपवासाला हे कन्झ्युम करू शकता. सो जस्ट हॅव यू कॅन जस्ट टेस्ट इट
and you can enjoy the traditional drink. नक्कीच. Yeah. आणि तुमचा नंबर मी स्क्रीनवरती ॲड करते, म्हणजे जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर. This is our number. हो, इकडचा हा घेते समोर. This is our number. वेबसाईट आहे, तुम्ही वेबसाईटवरनं पण ऑर्डर प्लेस करू शकता आणि वी आर ऑन ॲमेझॉन ऑल्सो. अच्छा. सो तुम्ही ॲमेझॉनवरती पण तुमचे ऑर्डर प्लेस करू शकता. राईट नाव आमच्या ॲमेझॉनवरनं ऑर्डर्स ऑल द वे टू बँगलोर, केरला, इव्हन टू काश्मीरपर्यंत पण आमच्या ऑर्डर्स गेलेले आहेत. मस्त. थँक्यू. थँक्यू. नाचगणीचे बॉबिन्स, पेस्टिसाइड्स, सो हे सगळे बचत गटाचे स्टॉल्स आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या आहेत. अरे वा, हे तर कलाकार असावेत. सगळीकडे तळण्याचे पदार्थ, पापड, खाकरे, लोणची, मुखवास, पिठं, इमिटेशन ज्वेलरी. आणि ती एकदम जुन्या पद्धतीने बांधली पण आहेत. तुम्ही कुठून आलात? विलेपार्ले. विलेपार्लेला कुठे? विलेपार्ले LIC कॉलनी. आम्ही घरामध्येच बनवतो. बेस्टला आहे. नानावटी हॉस्पिटलच्या बाजूला. अच्छा. एक्झिबिशनलाच लावता का ऑर्डर पण घेता? ऑर्डरसुद्धा घेतो आम्ही. काय नंबर आहे तुमचा? आमचा नंबर आहे 99 87 83 22 86. शरयू ऑर्गॅनिक पिकल्स. हां, शरयू ऑर्गॅनिक पिकल्स. पिकल्स आणि काय छुंदा आणि पण कैरीचा चुंदा आहे, आवळा चुंदा आहे. त्यानंतर आपल्याकडे आवळा लोणचं आहे, मिरची लोणचं आहे, लेमन लोणचं आहे, लिंबूचं लोणचं आहे, कैरी आहे, मिक्स लोणचं आहे आणि आंबे हळदीचं लोणचं आहे. सगळ्या सर्व प्रकारचे इन्ग्रेडियंट्स लोणचे. जे आहेत ते आपले ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स आहेत. याच्यामध्ये आपण विनेगर यूज करत नाही मेनली. आणि जे आपण स्टोरेज करतो तेही आपण पारंपरिक पद्धतीने स्टोरेज करतो. छान पॅकिंग. मातीचा बर्णी. हां, छान पॅकिंग दिसते. आणि इथे चिनी मातीचे छोटे छोटे गडू पण. याच्यामध्ये आपलं टेस्टर आहे, तुम्ही बघू शकता. हां, मस्त. धन्यवाद. थँक्यू. यांच्याकडे मस्त मस्त बॅग्स असतात, स्लिंग आहेत आणि एकदम वारली प्रिंटच्या जास्त मिळणार तुम्हाला. मुखवास पण तुमचंच आहे. भारी मुखवास. अच्छा, हां बरोबर, आपण ह्याला पण भेटलेलो पार्ल्याला. अगरबत्ती, धूप आणि हा मस्त स्टॉल आहे, एकदम छान. पौष्टिक लाडू आहे तिथे. कोकणचा मेवा आपल्याला भरपूर दिसतोय. सॉरी. कुठून आलात? रत्नागिरी उक्षीवरनं. तुम्ही काय काय आणलंय? बघा, चिवडा आहे, वेगवेगळे बिस्किट आहे, फणसाची बर्फी आहे, गुळाची नारळवडी, सांडगी मिरची आहे, गुलकंद नारळवडी, आंबावडी, आंबापोळी, मँगो पल्प, रत्नागिरी हापूस. आपल्याकडे 20 प्रकारची लोणची आहेत. मँगो ड्रिंक आहे, कोकम सरबत, कैरीपनं, आवळा सरबत, आगळ, फणसाची भाजी, अळूवडी तयार, केळफुलाची भाजी आहे, 4 प्रकारची तेल आहेत आपल्याकडे. गावठी हळद आहे, ऑर्गॅनिक. 70 रुपये 200 ग्राम. आणि हा त्यांचा नंबर आहे स्क्रीनवरती. धन्यवाद दादा. थँक्यू. सगळ्या प्रकारचे घरगुती मसाले आहेत ना? घरगुती मसाले सगळे. मिक्स मसालापासून मिरची पावडरपासून. मिरची पावडर आहे, धणा पावडर आहे. आणि हे काय आहे? हे सगळे सॅम्पल्स आहेत. अच्छा, सॅम्पल्स. ठीक आहे. हे सगळे असे सॅम्पल्स ठेवलेले आहेत, म्हणजे कस्टमरला बघता येतात ना. ठीक आहे, ह्याच्यात थँक्यू. मी स्वतः बनवता? 500 रुपये. फक्त हे आणि म्हणजे बाकी पण सगळं तुमचंच आहे? हे हँडमेड आहे. अच्छा, हँडमेड आहे. मोत्यांचे सगळे बनवून देते ऑर्डर. अच्छा, कस्टमाइज पण करतो. कॉटन बॉल्स. अच्छा, हे पण छान आहे. हां, हे पण बनवून देतात. आता हळदी मेहंदीला वगैरे काही लोक असं पण हां, बरोबर. होतात. रियूज होतात. नंतर हळदीचे टाकून आपण काय हे पेंडंट काढून मग चेंज पण करू शकतो ना? छान आहे. काय नंबर आहे तुमचा? 556 75 45 45.
सरिता कला. थँक्यू थँक्यू. हां आणि हे इम्पोर्टेड युरोपियन क्रिस्टल्स आहेत. सो जस्ट तुम्हाला मी असं दाखवलं. हे बघा, हे किती लांब तरी ग्लिटर हां शाईन जात नाही. सो साज ज्वेलरी आमचं कोकण बाजारमध्ये स्टॉल आहे. नक्की विजिट करा नेस्कोला. तुमचा नंबर पण एकदा सांगा. नंबर म्हणजे स्टॉल नंबर ना. स्टॉल नंबर पण आणि कॉन्टॅक्ट नंबर पण, कारण स्टॉल नंबर आहे 43 आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9673931843. संपदा कुलकर्णी, अंकिता खरे, साज ज्वेलरी. थँक्यू. जॅपनीज पर्ल्स आहेत. सो जॅपनीज पर्ल डस्टपासनं बनवलेलं आहे. प्लस ह्याचं तुम्ही लॉक बघाल, इट्स ऑल्सो क्वाईट युनिक. एक सेकंड असतात ह्याच्यामध्ये, पण दिस इज समथिंग डिफरंट अँड व्हेरी इझी टू वेअर. इट्स व्हेरी प्रिटी. इट्स अ लवली पीस. ग्रेसफुल आहे, छान छान आहे यांच्याकडे कलेक्शन. हे हिलिंग क्रिस्टल्स आहेत, ऑथेंटिक क्रिस्टल्स अच्छा. आहेत. तर डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट. सगळ्या टाईपचे क्रिस्टल्स अवेलेबल आहेत. करून देता. हां थँक्यू थँक्यू. थँक्यू. तुम्ही कुठून आला? जेवण देऊ आंबाडी. अच्छा. आणि म्हणजे नर्सरी सारखी नर्सरी सेंद्रिय भाजीपाला ऑर्गॅनिक सगळं आणि आता हे तुम्ही इथे काय काय आणलं? त्यानंतर बघा आपल्याकडे सेंद्रिय बनवलेली मिरची आहे, टोमॅटो आहे, मक्का आहे. त्यानंतर भाजीपाला रोप आहेत, टोमॅटो, इकडे मिरची आहे, कढींग आहे. त्यानंतर हां ऑर्गॅनिक खाते आपल्याकडे. कोकोपीट आहे, त्यात निमपेंड आहे, करंज आहे. आणि हे नारळ यूज केले आहेत. त्यांचा नंबर आहे आज. नमस्कार ताई, तुम्ही लांजावरनं आलात? हो. आणि हे काय काय आणलंय तुम्ही? म्हणजे शेणाची इकडे जे आहे हे 1-2 वस्तू सोडल्या तर बाकी सगळ्या शेण आहेत. शेणाची गोवरी पण आणली आहे ताईंनी. हो, ही काय, ही पण गोरी आहे, ही पण गोरी आहे, ही पण गोरीचाच प्रकार आहे. ही वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आणि यांचा नंबर आहे याच्यावरती. आणि बाकी हे ह्याच्यात काय आहे? हां, हे भस्म आहे, गोरीपासूनच बनवलेलं आहे. गाईची गोरी. आणि हे ही आंबे हळद. जर कुणाला लागवडीसाठी पाहिजे असेल तर मग थोड्या प्रमाणात आणली. एक जरी नेलत ना तर तुम्हाला पुढच्या वर्षी भरपूर होईल. भरपूर होते. धालिका नंदनवन गौग्राम, बेनीखुर्द, तालुका लांजा इथला आहे. आणि यांचा नंबर पण आहे स्क्रीनवरती. धन्यवाद ताई. हरिओम. धन्यवाद. हरी. करायचं असेल तर मला सांग. प्रथम
आम्हाला लागला असल्यावेळी या राज्याचा राज्यकारभार खंबीरपणे आपण सांभाळत आहे आणि म्हणूनच पुढे मी इतरत्र कार्य करतो आहे. पण कृष्णा, कधीतरी माझी सुद्धा इच्छा होईल की नाही रे? कोकणची कला संस्कृती, खाद्य संस्कृती, त्याचप्रमाणे पर्यटन आणि कोकणचं सौंदर्य आणि कोकणात जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यासाठीही एकच ठिकाण आणि ते म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सव. तर नक्की भेट द्या. नेस्को कंपाऊंड, कोरेगाव ईस्ट, 9 मार्चपर्यंत आहे. धन्यवाद.